आम्ही आता सेंट्रल आयसीएस शाळेमध्ये आहे. इथल्या शाळेमध्ये आम्ही सर्व हिंदू बांधव मिळून आज जो विषय मांडलेला आहे की इथे जे धार्मिक सलोखा नावाची ट्रिप काढण्यात आली, त्याच्यामध्ये सर्व मुलींना घेऊन जाऊन म्हणजे मुलींना बुरखा पद्धतीने मशिदीमध्ये घेऊन गेले आणि तो मॅनेजमेंटवाला म्हणतोय की आमचं काही चुकलं नाही, आम्ही धार्मिक सलोखाच्या नावाखाली हे केलं ते केलं. याच्यामध्ये विचार करण्याची गोष्ट आहे की यांनी एवढा मोठा गुन्हा केला, त्यांना मान्य पण नाहीये. सेंट्रल असे शाळेमधला विषय आहे, त्याच्यामध्ये ते असं सांगताय की आम्ही धार्मिक सलोखा. अहो 9वी 8वी 9वीतल्या मुलांना कोणता धार्मिक कट्टरता होती त्यांच्यामध्ये? मेजॉरिटी 95% हिंदू मुलं इथं टिक्का लावून आलेले हिंदू मुलं असतात, त्यांना इथे धार्मिक सलोख्याच्या नावाखाली काय करत आहे सेंट्रल असेच वाले. पालकांनी विचार करा इथे शाळेमध्ये नाव टाकताना. आणि आता हे जे त्या शिक्षकांना देखील याला म्हणजे त्यांना असं वाटत पण नाही की आमचं काहीतरी चुकलं. ते असं सांगताय की आम्ही कागद दाखवत आहे, पुस्तक दाखवत आहे. म्हणजे त्यांना हे नॉर्मल वाटतंय की आम्ही हिजाब घालून त्या मुलींना मस्जिदमध्ये घेऊन गेलं. त्यांना दुसरीकडे विचारलं की मंदिरात मुलं गेले तेव्हा टिक्का लावला का? तर नाही म्हणे, टिक्का नाही लावला मुलांना. तर हा कोणता धार्मिक सलोखा आहे? विचार करण्याची गोष्ट आहे. आणि आता पुढील कारवाई आम्ही सर्व मिळून नक्कीच करू. सर्वांनी या शाळेच्या बेजबाबदारपणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. भुसावळमधील हिंदू पालकांना विशेषतः मी विनंती करतो की जागृत व्हा, सतर्क व्हा आणि शाळेच्या मुलांकडे लक्ष द्या आपल्या. धन्यवाद. जय श्रीराम.